13 वर्षानंतर, अगदी 13 वर्षानंतर शनिदेव कर्माचं फळ देणार या काही राशांना. त्यात सर्वात प्रथम कुंभ रास असणार आहे. कोट्याधीश, गंडगज, संपत्ती आणि भक्कळ पैसा देणार. पण अचानक होईल धनलाभ. त्याचं भाग्यशाली राशीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप अजिबात करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः लिहायला अजिबात विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल प्रत्येक व्हिडिओचं. पहा मंडळी, शनी अमावस्या सर्वांना माहिती आहे की 16 मे 2026 रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यालाच आपण शनी अमावस्या देखील म्हणतो किंवा शनिचर अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. असं मानलं जातं की शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस विशेष महत्त्वाने साजरा केला जातो. यावर्षी शनी जयंती शनिवारी येत आहे, जो एक अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो. विशेष ज्योतिषशास्त्रानुसार असा योगायोग साधारणपणे 13 वर्षानंतर घडत असतो. काही राशांसाठी हा विशेष दिवस त्यांच्या जीवनात खूपच शुभ प्रभाव टाकणारा मानला जातो आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस दिसून येऊ शकतात. 16 मे ची शनी अमावस्या ही हिंदू पंचांगातील सर्वात शक्तिशाली आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक आहे. अमावस्या आणि शनिवार एकत्र आल्यावर येणारा हा पवित्र प्रसंग कर्म, न्याय आणि शक्तीचे दैवत असलेल्या भगवान शनिदेवांना समर्पित आहे. शक्ती भक्तिभावाने शनी अमावस्या पाळल्याने शनिदोष, साडेसाती आणि शनी महादशाची नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे जीवनात स्थिरता, समृद्धी आणि शांती येते. यावर्षी शनी अमावस्या शनिवारी म्हणजेच की 16 मे 2026ला आहे. अमावस्या तिथीची सुरुवात 16 मे 2026 रोजी सकाळी 5:01 होईल आणि अमावस्या तिथी समाप्त होईल 17 मे 2026 रोजी सकाळी 1:30 अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे हा दिवस विशेषतः शनी अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि तो भगवान शनी महाराजांच्या पूजेसाठी समर्पित असतो. देशभरातील भक्त या दिवसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतात. या दिवशी पूजा, व्रत, दान आणि शनिदोष निवारण्याचे उपाय देखील केले जातात. शनी अमावस्येचे महत्त्व त्यांच्या दुर्मिळ खगोलीय संगत आणि अमावस्या आत्मपरीक्षण आणि कर्मशुद्धीचे प्रतीक आहे. तर शनिवार हा भगवान शनिदेवाचा अधिपती आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने काही गोष्टी घडतात असा विश्वास आहे, जसे की शनिदोषाची अशुभ परिणाम कमी होतात, साडेसातीपासून मुक्ती मिळते, आर्थिक अडचणी आणि विलंब दूर होतो, जीवनात शिस्त संयमाने येतो. मंडळी, नकारात्मक कर्म आणि संकटापासून बचाव होतो. ज्या लोकांना करिअरमध्ये अडथळे, कायदेशीर समस्या, आरोग्य समस्या किंवा दीर्घकालीन आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागतो, यांसाठी शनी अमावस्या विशेष शुभ आहे. योग्य विधीने शनी अमावस्येची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असं देखील सांगितलं जातं. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून गडद निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालावे. पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनीच्या मूर्तीसमोर मोहरीचं तेलाचं दीप लावावा. काळे तीळ, लोखंडी वस्तू आणि फूल अर्पण करावे. शनी मंत्राचा जप करावा. शनी चालीसा ऐकावी. तसेच भक्तिभावाने दान करावे. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि तेलाचा अभिषेक अत्यंत प्रभावी मानला जातो. शनी अमावस्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना मंडळी त्यांचे कर्म शुद्ध करण्यास आणि मनातल्या चुकाबद्दल क्षमा मागण्यास मदत होते. हे व्रत विशेषतः शनी महादशा किंवा अंतदशा अनुभवणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. भक्त सूर्यास्तापर्यंत सात्विक अन्नाचं सेवन करतात किंवा पूर्ण उपवास करतात. शनी अमावस्येच्या दिवशी केलेले दान हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे आध्यात्मिक पुण्य अनेक पटीने वाढते.
शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता, तसेच गाईला चारा खाऊ घालू शकता. त्यासोबतच काळे तीळ, लोखंडी वस्तू, तसेच गरजू लोकांसाठी कपडे आणि पादत्राण तसेच मोहरीच्या तेलाचं देखील तुम्ही या दिवशी दान नक्कीच करू शकता. चला तर आता जाणून घेऊया भाग्यशाली राशीबद्दल. ज्यांना राशी तुम्हाला माहिती असेल तुमची रास कोणती आहे, नसेल माहिती तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न देखील करेन. भाग्यशाली राशीबद्दल ज्यांना शनी जयंतीच्या दिवशी मिळणार आहे भाग्यवान शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद, त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यांना मिळणार आहे 7:30पासून आराम. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून घ्या, कमेंट करा जय शनी महाराज. सगळ्यात अगोदर पहिली भाग्यशाली रास आहे कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी ग्रह स्वतः शनिदेव आहे, त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास मानला जातो. सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे की या दिवशी कुंभ राशीच्या लोकांसाठी 7:30चा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होईल. या काळात जीवनात सकारात्मक बदल होण्याची देखील शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळण्याची देखील शक्यता आहे. नोकरी शोधण्यात यश मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढण्याची देखील शक्यता आहे. समाजात लोक तुमची प्रशंसा करतील, त्यासोबतच तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. तर मंडळींनो, समाजात लोक तुमची प्रशंसा करतील, त्यासोबतच तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. तर मंडळी, अशा या कुंभ राशीच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच की शनी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद, त्यामुळे त्यांच्या जीवनातील दुःख संकटे मिटणार आहे. त्यामध्ये कुंभ रास ही विशेष रास असणार आहे, कारण की शनिदेवाची कृपा दृष्टी तुमच्यावर होणार आहे. ज्या लोकांची कुंभ रास आहे त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर पहा मंडळी, तुमची उत्तम स्थिती राहू शकेल. त्यासोबतच या काळामध्ये शनी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदीच आनंद. त्यासोबतच या काळामध्ये कुटुंबामध्ये देखील आनंदमय वातावरण असणार आहे, कारण या काळात तुम्हाला एखादी आनंदाची मोठी बातमी मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटू शकतात, त्यामुळे तुमचं करिअर उत्तम सुधारू शकतं. आणि त्याचबरोबर पहा मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, पहा, व्यक्तीचे कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाचं देखील कौतुक करणार आहेत. तुमचे जे काही अधिकारी वरिष्ठ असतील तुम्हाला पाठिंबा देतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी देखील निर्माण होऊ शकते. तुमचे प्रलंबित कामे पूर्ण होण्याचे चिन्हसुद्धा आहेत. आर्थिक आणि आरोग्य स्थिती तुमची उत्तम राहू शकते. त्यामुळे तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांना अमावस्येच्या दिवशी तुमचे भाग्य नक्कीच उजळणार आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. आणि पहा मंडळी, महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे, त्यामुळे या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. वर्षानुवर्षे अडकलेली एखादी कामे शनी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदमय वातावरण देखील असेल. त्यासोबतच ज्या लोकांचं लग्न ठरत नाही त्यांच्यासाठी हा काळात लग्नाचं असेल प्रस्ताव देखील येऊ शकतात. त्यानंतर पहा मंडळी, तुमच्या जीवनामधले सगळे संकटे दूर होऊ शकतात. आणि पहा, त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये येणारा अपार आनंदाचं, त्यासोबतच या काळामध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये अफाट झालेला पाहायला मिळू शकतो, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या मंडळीसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकतात, कुठेतरी फिरायला देखील जाऊ शकतात, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. खूप दिवसापासून तुमची गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, तर या काळामध्ये तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता, कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. त्याबरोबर मंडळी, जर तुमची कुंभ रास असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. उत्पन्नातही हळूहळू वाढ होऊ शकते, त्यासोबतच उत्पन्नाचं अनेक स्रोत देखील प्राप्त होतील, त्यामुळे या काळामध्ये तुम्ही बचत करण्यास देखील यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे. सोबतच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा नोकरी करण्याचं स्वप्न जर पाहत असाल तर तेच तुमचं स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार अपार आनंद नक्कीच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये नक्की शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये
कुंभरास आहे की नाही हे देखील मला कळवा. आणि शनिचरायनमा किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.